मित्रांनो नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सीजेपीचे जे आंदोलन आज दिल्लीमध्ये संपलेलं आहे आणि ज्या प्रकारे केंद्र सरकारने त्यांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि ह्या आंदोलनाचा एक शेवट केलेला आहे त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर आता हे जेव्हा आंदोलन संपलं आहे याच्यावरती 3 प्रकारची मते आज आपण ऐकतोय जे आपल्या समोर येत आहेत. पहिलं मत काय आहे की सीजेपीच्या या आंदोलनाने म्हणजे या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने केंद्र सरकारला गुडघ्यावरती आणलं आणि केंद्र सरकार झुकलं. हा एक पहिला ओपिनियन किंवा पहिलं मत त्याच्यामध्ये लोकांचं येत आहे. दुसरं मत काय येत आहे की लोक असं म्हणतायत की मोदींना किंवा केंद्र सरकारला सीजेपीच्या आंदोलनाची ताकद सुरुवातीला कळाली नाही आणि त्यामुळे थोडा उशीर झाला आणि त्यामुळे परिस्थिती थोडी हाताबाहेर गेलेली, पण शेवटी नरेंद्र मोदी झुकले आणि त्यांनी सीजेपीचं म्हणणं ऐकलं. आणि तिसरं म्हणणं काय मित्रांनो माहितीये का की हे आंदोलनामागचं जे काही झालं त्या प्रत्येक गोष्टीचा फायदा नरेंद्र मोदींनी करून घेतलेला आहे. मी तुम्हाला ह्या तिसऱ्या मताबद्दल सांगणार आहे की नरेंद्र मोदी किंवा भाजपचा या आंदोलनामध्ये काय काय फायदा झालेला आहे. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे सीजेपी हा जो काही नवीन पक्ष म्हणजे आणखीन तो पक्ष व्हायचा आहे. सध्या ते इंस्टाग्राम पेज आहे, पण जर समजा तो पुढे जाऊन पक्ष झाला आणि त्यांनी तसं सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या नावामध्ये पार्टी लिहिलेला आहे, याचा अर्थ आम्ही पुढे जाऊन पक्ष होणार आहेत, यामध्ये काही डाऊट असू नये. तर याच्यामुळे काय झालेलं आहे की ऑपोजिशन मध्ये जे वोट कटर सगळे तयार झालेले आहेत, म्हणजे इकडे ओवेसी आहे, काँग्रेसची एम मते खायला, आता काँग्रेसची दुसरी म्हणजे एससी एसटी ची मते खायला हा सीजेपी आलेला आहे. तर असा जर पक्ष समोर आला तर हा पक्ष पुढे जाऊन काँग्रेसची ताकद नक्कीच कमी करणार आहे. आणि आता देखील तसेच झालेले आहे. या आंदोलनामध्ये सीजेपी या पक्षाने हे दाखवून दिलेले आहे की काँग्रेस हा विरोधी पक्ष म्हणून किती कमकुवत आहे आणि त्या कारणामुळे सीजेपी सारख्या एका युवा संघटनेला समोर यायला लागतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर पहिला फायदा बीजेपीचा काय झाला मित्रांनो की जी ऑपोजिशनची जी वोट बँक आहे त्याच्यामध्ये आणखीन एक पक्ष आलेला आहे आणि त्या पक्षाला मोठं बीजेपीनेच केलेलं आहे. का सांगतो मित्रांनो, कारण जेव्हा अभिजित दिपके बाहेरच्या देशातून युएस मधून भारतामध्ये आले तेव्हा त्यांना व्यवस्थित इतके सारे ऑफिसर आणि इतकी सारी सिक्युरिटी देण्यात आली जसे काय कुठले मिनिस्टर आलेले आहेत आणि त्यांचं वजन वाढवण्यात आलं. त्यांच्या घरामध्ये देखील पोलीस बंदोबस्त केलेला आहे आणि हा पोलीस बंदोबस्त अभिजित दिपके आलेल्या पहिल्या दिवसापासून आहे. तर अशा प्रकारची एखादी सिक्युरिटी देणं, अशा प्रकारची एखादी व्यवस्था लावून देणं म्हणजे त्या समोरच्या माणसाचं महत्व वाढवणं आहे आणि बीजेपीने ते पूर्ण प्रयत्नाने त्यांचं महत्व वाढवलेलं आहे असं माझं ठाम मत आहे. दुसरं, जेव्हा त्यांच्या आंदोलनामध्ये कोणी येत नव्हतं त्यावेळेस देखील ते तिथं थांबले आणि त्याच्यानंतर जेव्हा जे लेफ्टिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांनी अभिजित दिपके यांना सपोर्ट करायला चालू केला. आम आदमी पार्टीचे जे कार्यकर्ते दिल्लीमध्येच होते त्यांनी या आंदोलनाला सपोर्ट केला. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेश आणि बाकी ठिकाणून येऊन त्यांना सपोर्ट केला आणि त्या कारणामुळे तिथे गर्दी वाढू लागली. त्यावेळेस देखील जर तुम्ही पाहिलं तर बीजेपीनी त्यांना कुठलंच त्यांच्यामध्ये रोकटोक केलेली नाही. ज्या लोकांना यायचं होतं त्या लोकांना येऊ दिलं, तिथं भरपूर सारी गर्दी होऊ दिली. नाहीतर बीजेपी किंवा गव्हर्नमेंटने ठरवलं असतं की जास्तीत जास्त लोकांना तिथं पोहोचू द्यायचं नाहीये तर त्यांनी ते करू शकले असते. त्यांच्या हाताला एवढी पोलीस होती, त्यांनी जागोजागी नाकाबंदी केली असते आणि बऱ्याच गोष्टी थांबवता आल्या असत्या त्यांना, पण त्यांनी तसं काही केलेलं नाही. तिथे लोकांना जमू दिलेलं आहे आणि त्यांची ताकद वाढू दिलेली आहे. त्याच्यानंतर जेव्हा 20 जुलैला त्यांनी संसदेवरती चालून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पोलिसांनी त्यांना थांबवणं गत्यंतर नव्हता, दुसरा काही मार्ग नव्हता, त्यामुळे त्यांना थांबवण्यात आलं. पण लगेचच त्यांचे 2 सिनियर मिनिस्टर म्हणजे नड्डा हे भारतीय जनता पार्टीचे पक्षाध्यक्ष राहिलेले आहेत जवळजवळ 5-10 वर्ष, अशा माणसाला त्यांच्यासोबत चर्चा करायला पाठवण्यात आलं. म्हणजे आज जर आपण बघितलं तर अमित शहा, मोदी आणि यांच्यानंतर नड्डा यांचाच क्रमांक त्या पार्टीमध्ये आहे, कारण ते पूर्व अध्यक्ष आहेत बीजेपीचे. अशा मोठ्या नेत्यांना तिथे पाठवण्यात आलं चर्चेला आणि त्यांना एकट्यालाच नाही तर त्यांच्यासोबत आणखी जितेंद्र सिंग यांना पण पाठवण्यात आलं. तर अशा प्रकारचे मोठे मंत्री पाठवून त्यांचं महत्व आणखीन वाढवण्यात आलं आणि तिथं अभिजित दिपके चर्चेला पाहिजेत असा आग्रह ते धरू शकले असते, पण तसा आग्रह त्यांनी धरलेला नाहीये आणि या कारणामुळे अभिजित दिपके आणखीन मोठे झालेले आहेत आणि त्यांनी चर्चा त्या अभिजित दिपके यांच्या प्रवक्त्यासोबत केलेली आहे. तर या कारणामुळे अभिजित दिपके यांचं वजन वाढलेलं आहे आणि बीजेपीने त्यांचं वजन वाढण्यामध्ये पूर्ण हातभार लावलेला आहे. आता त्याच्यानंतर बघा मित्रांनो पुढे काय झालेलं आहे की जेव्हा मोदींनी हे मान्य केलं की त्यांचे सर्व मागण्या मान्य केल्या तेव्हा भारतामध्ये काही लोकांना म्हणजे काही न्यूट्रल लोकांना देखील गैरसमज होता की मोदी हे डिक्टेटर आहेत, हे कोणाचं ऐकणार नाहीत. तर त्यांना देखील आज कन्फ्युजन झालेलं आहे
की मोदी खरंच डिक्टेटर आहेत का? जर डिक्टेटर असते तर अशा नवख्या लोकांचं ऐकून त्यांनी एवढी हार कशाला पत्करली असती? त्यांच्या सर्वच्या सर्व मागण्या कशाला मान्य केल्या असत्या? एखादी मागणी तरी त्यांनी अमान्य केली असती. पण असं मोदींनी काहीच केलेलं नाहीये. आणि त्यामुळे जे न्यूट्रल लोक होते, ज्यांना काही लोकांना असं वाटत होतं की मोदी डिक्टेटर होत आहे किंवा मोदी खूपच शक्तिशाली होत आहे किंवा बीजेपी खूपच शक्तिशाली होते आणि बीजेपी दुसऱ्या पक्षांना फोडते, त्यामुळे त्यांना जरा वाटत होतं की काहीतरी विरोधी पक्ष असला पाहिजे, त्यांनी बीजेपीला थोडं झुकवलं पाहिजे, नमवलं पाहिजे. तर बीजेपी इथे झुकली, गव्हर्नमेंट इथे झुकली आणि त्या कारणामुळे त्यांना मोदी हे डिक्टेटर आहेत असं जे वाटायला चालू झालं होतं त्याला छेद गेलेला आहे. त्यामुळे ते जे मतदार मोदींपासून दूर जाणार होते ते मतदार परत एकदा मोदींबद्दल चांगला विचार करू शकणार आहेत. आता तिसरा फायदा बीजेपीचा हा झालेला आहे की बीजेपीची स्वतःची कोर वोट बँक आहे त्याच्यामध्ये फाटाफूट व्हायला लागली होती. युजीसीचे जे कायदे धर्मेंद्र प्रधान यांनीच मागच्या वर्षी आणले होते, त्या कायद्यांमुळे जो ओपन कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरी ही बीजेपीवरती अतिशय नाराज चालली होती. जर महाराष्ट्रामध्ये जरी वारं आपल्याला दिसलं नसेल तर उत्तर प्रदेशमध्ये खूप जोरात वारे युजीसीच्या त्या चेंजेसच्या विरोधात चालू होते आणि त्यामुळे ओपन कास्ट मधील म्हणजे स्पेशली ब्राह्मण आणि ठाकूर हे बीजेपी पासून जरासे नाराज होते, जरासे दूर जायला लागले होते. कारण त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या मुलाचं भविष्य युजीसी मधील नियमामध्ये बदल केल्यामुळे धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ते बीजेपीवरती आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जे नाराज होते आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यामुळे तो जो सगळा नाराज वर्ग होता त्यांचे एक प्रकारचे समाधान झालेले आहे. आणि जो ओपन वर्ग युपी आणि एमपी आणि नॉर्थ स्टेटमध्ये जरा बीजेपीवरती चिडलेला होता त्यांचे थोडेसे समाधान झालेले आहे आणि तो एक फायदा बीजेपीला झालेला आहे. ज्याचा फायदा त्यांना युपीचं इलेक्शन जे आहे जानेवारी फेब्रुवारी 27 मध्ये त्याच्यामध्ये त्यांना होणार आहे. तर हा एक चौथा फायदा बीजेपीला याच्यामध्ये होणार आहे. याच्यामध्ये आता पाचवा फायदा तुम्हाला सांगतो मित्रांनो. आता ह्या गोष्टींमुळे आता हे सरकार यांच्यामुळे झुकलं, आता याच्यामुळे रिझर्वेशन हटाव आंदोलन या प्रकारचं एक नवीन आंदोलन समोर येत आहे आणि त्यामध्ये जे ओपन कॅटेगरी मधले जे लोक आहेत ते एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्यातला काही पर्सेंटेज जो काँग्रेसकडे जायचा तो आता काँग्रेसकडे न जाता बीजेपीकडे जाईल किंवा जाऊ शकेल अशा प्रकारची एक शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे माझ्या दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर बीजेपीला जास्तीत जास्त फायदे या आंदोलनामुळे झालेले आहेत. याच्यामध्ये एक नुकसान बीजेपीला हे झालेलं आहे की जे धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम केलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी मुघलांचा इतिहास हटवला होता, महाराजांचा इतिहास वाढवला होता. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर महाराजांवरती फक्त 2 पॅराग्राफ 8वीच्या सिलेबसमध्ये होते सीबीएसईच्या, त्यांनी त्याला 40 पेजेस एवढा मोठा सिलेबस केलेला आहे आणि महाराजांबद्दल त्यांच्या आयुष्याबद्दल पूर्ण इत्थंभूत माहिती त्यामध्ये दिलेली आहे. नुसतं महाराजांबद्दल नाही तर महाराजांची मुले म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि पुढे त्यांची पूर्ण जनरेशन याच्याबद्दल देखील पूर्ण माहिती दिलेली आहे. महाराजांनी जे जे काम केलं म्हणजे त्यांचा अष्टप्रधान दरबार, त्यांचं परत भाषेवरती त्यांनी केलेलं काम, त्यांनी आरमारावरती केलेलं काम, अशा प्रत्येक कामाची इत्थंभूत माहिती इतिहासामध्ये दिलेली आहे. आणि आज पूर्ण भारतामधील सीबीएसई शिकणारे मुलं शिवाजी महाराजांबद्दल इतिहास वाचणार आहेत आणि सर्व भारतातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती होणार आहेत. आणि हे काम जर कोणी केलं तर धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे. आणि असा कणखर शिक्षण मंत्री आज बीजेपीला आज मोदींना गमवावा लागला, हे एक नुकसान मात्र झालेलं आहे. पण त्यांच्या जागी त्यांनी प्रल्हाद जोशी हे RSSचे कट्टर स्वयंसेवक तिथे दिलेले आहेत आणि अशी आशा आहे की ते धर्मेंद्र प्रधान यांचं काम पुढे चालू ठेवतील किंवा जे नवीन शिक्षण मंत्री येतील त्यांना देखील ते काम पुढे चालू ठेवण्याची इच्छा होईल असे वाटते. पण आता याच्यामध्ये नुकसान काय झालं तर जे मिनिस्टर्स आहेत बीजेपीच्या किंवा मोदीच्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांना प्रखर निर्णय किंवा कठोर निर्णय घ्यायला दोनदा विचार करायला लागू शकतो. कारण लोक जर त्यांच्या विरोधात गेले तर त्यांचं पद जाऊ शकतं, अशी एक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या भीतीमध्ये थोडंफार सक्सेस अपोजिशन पार्टीला भेटलेला आहे. पण जर तुम्ही आता कालपर्वाच्या घटना बघितल्या ज्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचं लोकसभेमध्ये झालेलं स्वागत, परत ते ओडिसामध्ये गेले कारण ते मूळचे ओडिसाचे, तिथे ओडिसामध्ये गेल्यानंतर त्यांचं जे एअरपोर्टवरती झालेलं स्वागत आहे त्यानुसार आता असं बोललं जातं की धर्मेंद्र प्रधान हे ओडिसाचे नवीन मुख्यमंत्री किंवा पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात काय, याबद्दल चर्चा चालू झालेली आहे. आणि असं जर झालं तर मग हा जो शेवटचं नुकसान आहे तो देखील पुसला जाईल आणि हे सिद्ध होईल की जर मोदी सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात आणि तुम्ही कठोर निर्णय घेतले आणि तुम्ही तुमच्या आयडिओलॉजीच्या बाजूने निर्णय घेतले आणि त्या बाजूने तुम्ही ठाम राहिलात तर तुमचा पाठी गव्हर्नमेंट बीजेपी आणि मोदी कायम उभे राहतील.
हे त्यातून सिद्ध होईल आणि त्यामुळे हा जो छोटासा पराभव बीजेपीचा इथे झाला होता तो पराभव देखील पुसली जाण्याची शक्यता आहे. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. धन्यवाद. वंदे मातरम.